पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं नीती आयोगाच्या 10व्या प्रशासकीय परिषदेची होणार बैठक। ईशान्य भारतातल्या अष्टलक्ष्मी विकसित भारतासाठी महत्त्वाचं योगदान देत आहेत। रायझिंग नॉर्थ ईस्ट गुंतवणूकदार परिषदेचं उद्घाटन करताना पंतप्रधानांचं प्रतिपादन। पहलगाम हल्ला भारत पाकिस्तान यांच्यातला प्रश्न नसून दहशतवादी हल्ला होता हे जगानंही समजून घ्यायला हवं। डेन्मार्क इथं दिलेल्या मुलाखतीत परराष्ट्र मंत्र्यांची स्पष्टोक्ती। ऑपरेशन सिंदूर आणि पाक पुरस्कृत दहशतवादाविरोधातली भूमिका मांडण्यासाठी भारतीय नेत्यांचे शिष्टमंडळ परदेशी रवाना। प्रबळ राजकीय इच्छाशक्ती, गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेली अचूक माहिती आणि सैन्य दलांच्या कामगिरीमुळे ऑपरेशन सिंदूर यशस्वी, केंद्रीय गृहमंत्र्यांचे गौरवोद्गार। गडचिरोलीत भामरागडच्या जंगलात सुरक्षा दलांनी 36 तास राबवलेल्या विशेष मोहिमेत दलम कमांडरसह 4 जहाल नक्षलवादी ठार, मोठा शस्त्रसाठाही जप्त। पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी सासरे राजेंद्र हगवणे आणि दिराला 28 मे पर्यंत पोलीस कोठडी, दोषींवर कठोर कारवाईची मुख्यमंत्र्यांची ग्वाही। IPL मध्ये लखनौ इथं झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर 42 धावांनी विजय। आणि मलेशियन मास्टर्स स्पर्धेत किदंबी श्रीकांत उपांत्य फेरीत दाखल। नमस्कार, 8:30च्या बातमीपत्रात मी